ज्या घरात लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते त्या घरात आज स्मशान शांतता पसरली आहे. ज्या घरात मंडळी वराडी म्हणून येणार होती तीच मंडळी आता सातवण करण्यासाठी येत आहेत. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवालची हत्या करण्यात आली आहे. सिया गोयलशी लग्न करून सुखी संसाराचं स्वप्न केतननं पाहिलं होतं, पण तिनंच केतनचा केसानं गळा कापलाय आणि या हत्येत सियाला साथ दिली ती तिचा प्रियकर चेतन चौधरीनं. सिया आणि केतनचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला. नोव्हेंबरमध्ये हे दोघे बोहल्यावर चढणार होते. त्यासाठी जयपूरमध्ये 14 कोटींचा पॅलेस आणि 2 खासगी विमानं बुक करण्यात आली होती. मात्र त्याआधी काहीही करून केतनचा काटा काढण्याचं सिया आणि चेतननं ठरवलं आणि लोहगडावरून ढकलून त्याची हत्या केली. आता या प्रकरणानं संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सिया आणि चेतनला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केतनचे कुटुंबीय करत आहेत. अशातच एका महिलेने मात्र सियाची बाजू घेत तिला जामीन दिला जावा अशी मागणी केली आहे. तर केतन अग्रवाल सोबत असंच व्हायला हवं असं धक्कादायक आणि संतापजनक वक्तव्य या महिलेनं केलंय. सगळीकडे सिया आणि चेतन यांनी उचललेल्या पावलावर संताप व्यक्त करत आहे, पण एका महिलेनं सिया गोयलची बाजू घेत ट्विट केलंय जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. केतन अग्रवाल याच्यासोबत असंच व्हायला हवं होतं असं या महिलेने म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात सिया गोयलच्या जामिनाची मागणी केली आहे. प्रियंका देशमुख नावाच्या महिलेने ट्विटरवर पुण्यातील हत्या प्रकरणाबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. तिनं केतन अग्रवाल याच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सियाच्या जामिनाची मागणी केली आहे. दरम्यान ही महिला स्वतःची ओळख सामाजिक राजकीय भाष्यकार आणि मूलगामी बहुजन स्त्रीवादी अशी करून देते. विशेष म्हणजे तिचा असा दावा आहे की सियाला तिच्या पालकांनी एका नको असलेल्या विवाहात अडकवलं होतं आणि तिला कदाचित केवळ उच्च शिक्षण घ्यायचं होतं. प्रियंकाचा असाही आरोप आहे की केतन अग्रवालचा मृत्यू एका अपघातात झाला होता, पण त्यानंतर सियाला त्याच्या हत्येच्या प्रकरणात गोवण्यात आलं. तसेच तिने पोलिसांवर हे प्रकरण बनावट तयार केल्याचा आणि पालकाच्या सामाजिक दबावामुळे बळजबरीने कबुलीत जबाब घेतल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर तिनं आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केलंय की केतन अग्रवाल याच्यासोबत असंच व्हायला हवं होतं. तुम्हाला प्रियंका देशमुख यांच्या ट्विटबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा.